जिथे एका बाजूला गावधनी संघ आहे आणि त्यांच्या समोर दोनात करण्यासाठी संघ सज्ज झालाय तो चेतक वाघोली. चला बॉलिंग मार्क वरती चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. एका बाजूला हर्ष नाईक आणि दुसऱ्या बाजूला सिद्धू नाईक. बॉलिंग मार्क वरती तन्मय बाणा बॉलिंग मार्क वरती तयार. गावधनी सेमीफायनलचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे चेतक वाघोली समोर. आता दोन्ही बाजूने आवाज यायला सुरुवात होणार आहे. तुताच पहिला बॉल या सामन्याचा. लेट्स प्ले. पहिला बॉल बॅकफुट देऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ सचिन यांच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव चेंडूने झाली सुरुवात. चेतक वाघोलीने बिगुल वाजवले. या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आम्ही कशा प्रकारे खेळ करणार आहोत बघा. मागील सामना मला आठवला ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला वाघोली कर्णधार म्हणजे वाघोली कर्णधार आणि वाळुंजे कर्णधार दोघांनी सांगितलं होतं की मी मागणार असं झालं होतं. आणि त्यानंतर चूज करायला मिळालं ते मीतला म्हणजेच वाळुंजेला. त्याने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय वाघोलीने सांगितलं की आम्हाला सुद्धा तेच हवं होतं आणि त्या निर्णयावरती ठाम राहत असताना त्याने तो सामना जिंकला होता. ही वेगळी गोष्ट. पण सध्या मैदानात चालू असलेला सामना जिथे चेतक वाघोलीने आपले क्षेत्ररक्षण करत असताना षटकाला सुरुवात केली त्यावेळेला बाणाकडून पहिले 2 चेंडू 1 धाव खर्ची करण्यात आली आहे. तन्मय आणि हर्षल आणि सिद्धू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हर्षलने चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केला म्हटल्यानंतर त्याच्यावरती सुद्धा खूप मोठं अपेक्षेचं ओझं असणार आहे. इनसाइड आउट चेंडू जावेत. अमय नाईक चेंडू खाली त्याने टिपला झेल. संपला खेळ. फलंदाज हर्षल बाद. थँक्यू डीजे. कोणता संघ बोळींसमोर खेळणार? अंतिम सामना खेळण्याची कोणत्या संघाला संधी मिळणार? तुर्तास हर्षल बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल. रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याला हिट कामगिरी करावी लागणार आहे. रोहित आल्यानंतर बाणाचा अप्रोच काय बघावं लागणार आहे. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत बाणाने केली. पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, नंतर सिंगल, नंतर विकेट. अजून काय एका 6 चेंडूच्या स्पेलमध्ये तुम्ही ज्या वेळेला गोलंदाजी करत असताना अशा प्रकारच्या धाबा खर्च करता. यावेळेला फटका बसलाय. चेंडू हवेत. ओ झेलची संधी. कॅच. सुंदर झेल टिपला गेलाय. फलंदाज रोहित जसे आले तसे माघारी. गॉन. विकेट आल्यात पहिल्या षटकामध्ये. विकेट. आता नवीन फलंदाज जसमीत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऑन हॅट्रिक तन्मय नाईक हॅट्रिक वरती आहे. चेतक वाघोली अफलातून परफॉर्मन्स इन टर्म्स ऑफ बॉलिंग. गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत ते रोखतायत गावधनी संघाला याच्यावरती दुसऱ्या इनिंगचा प्लॅन बनणार आहे. पाठलाग बचाव याचे तर्क वितर्क लावले जाणार आहेत. पण सद्यस्थिती जर आपण बघाल तर चेतक वाघोलीच्या बाजूने थोडीशी झुकतीये. असं असताना गावधनी संघ काय त्यांना चोख प्रत्युत्तर म्हणून
या 2 विकेट नंतर पलटवार करेल का अस्मित? हो, समोरच्या दिशेने खेळायचं होतं, चेंडू मात्र गेला स्पर्धेत विकेट. एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते. भागेश आमच्या सोबतीने पुन्हा एकदा जॉईन होतात या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये. वेलकम भावेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. भागेश, आपलं हार्दिक स्वागत आहे. 2 वरती 2, शेवटचा बॉल बाकी. हो, यावरचा चेंडू सरळ रक्षकाच्या हातात आलाय. डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करती धाव आहेत 2 गडी बाद गावदनी. सेमीफायनलचा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे वाघोली विरुद्ध गावदनी संघ. दोन्ही तुल्यबळ संघ, डिझर्विंग संघ आहेत. सामन्यात या टुर्नामेंटमध्ये चांगली खेळी चांगली मानसिकता दाखवून अजूनपर्यंत सेमीफायनलच्या या झुंजीमध्ये येऊन पोहोचलेला ठेपलेला संघ. या अगोदर जो सामना झाला बोळींज विरुद्ध बिंदास कोफराड, बोळींज संघाने निश्चितद्वारे त्यांचा जो सामायिक खेळ आहे तो दाखवून संघाला विजय मिळवून दिला. बिंदास कोफराड संघाने चांगली खेळी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. चांगलीच खेळी होती. अमय ओपनचा एक अनुभव असलेला, लेदरचा अनुभव असलेला अमयचं जर म्हटलं गेलं तर अमय हे बंटी बबली म्हणजे अजित सुर्वे आणि यांच्या टीममधून, अभिजित सुर्वे यांच्या टीममधून त्यांचा खेळण्याचा खूप अनुभव आहे. चांगला चेंडू कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटीचे कडा घेऊन निर्धारित स्वरूपातील एक धाव. एका धावेसाठी चेंडू गेला आणि हा चेंडू शहरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न, त्याला चॉप करण्यासाठी गेले पण चेंडू स्क्वेअर विकेट निघून गेला. तिथे एक धाव मिळाली, सिंगल धाव पलक पुढे जाईल. भागेश, या मॅच मध्ये गावदनीला परत यायचं असेल तर दुसरं षटक संपेपर्यंत 2 अंकी संख्या गाठावी लागणार आहे. निश्चितच प्रमोद सर तेव्हा होते, त्यांच्याबरोबर जी चर्चा चालली होती की पॉवर प्लेच्या षटकाचा खरा वापर कसा हवा. पण हे पॉवर प्लेचं षटक जे आहे ते पूर्णपणे वाघोलीच्या साईडनी पळताना दिसलं आपल्याला. चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण आणि निर्धारित स्वरूपातील एक धाव. चांगलीच खेळी. वाघोली संघाची पूर्ण बॉडी लँग्वेज चेंज झालेली दिसते आपल्याला या ठिकाणी. जेव्हा ते सामना सेमीफायनल फायनल पर्यंत पोहोचतात ना, तर त्यांची जी बॉडी लँग्वेज असते ना ती एक वेगळ्याच प्रकारची असते सर. असंख्य फायनल खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक अजून एक विकेट. फलंदाज सिद्धू बाद. धन्यवाद डीजे. सेमीफायनलचा दुसरा सामना या ठिकाणी वाघोली विरुद्ध गावदनी असा घडून येत होतोय, परंतु वारंवार सर उल्लेख करावा वाटतो तो आरसीएम रामजी बाबा क्रिकेट मंडळाने आयोजित केलेले सामने. कालपासून या सामन्याला सुरुवात झाली होती. अतिशय सकाळी सर्व पाहुण्यांच्या हस्ते ओपनिंग झाल्यानंतर सामन्याला जी सुरुवात झाली होती तो थरार आता सर सेमीफायनल पर्यंत येऊन ठेपलेला आहे. म्हणजे काही ज्या गोष्टीसाठी मेहनत केली ती गोष्ट आता सांगतेच्या दिशेने आले. ते शेवटामध्ये आपण आलेलो आहोत, ज्या ठिकाणी दुसरा सेमीफायनल चालू. यानंतर आपल्याला फायनलचा सामना सुद्धा पाहायला मिळणार आहे अगदी वेळेमध्ये. घड्याळमध्ये जर तुम्ही बघाल तर 3:45 वाजलेत आणि ही स्पर्धा एवढी जवळ येऊन थांबली आहे. आणि सर निश्चितच एक स्पोर्टिंग स्पिरिट काय असते ना, ते हे रामजी बाबा क्रिकेट मंडळाचे जे प्लेयर्स असतील किंवा त्यांचे जे सर्व मावळे आहेत, मी कार्यकर्ते नाही म्हणणार, पॉलिटिक्स वळण द्यायचंच नाही मला, हे जे मावळे आहेत ना यांच्या तोंडावर अजूनपर्यंत सर एक समाधान दिसतंय सर. क्वालिफायरच्या सामन्यामध्ये जरी ते चांगला खेळ करू शकले नाहीत आणि आपला संघ जरी त्याच्यातून बाहेर गेला असेल तरी एक समाधान, एक चेहऱ्यावर असलेलं त्यांचं समाधान आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेली खुशी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते सर. चांगली टुर्नामेंट भरवली, चांगलं त्यांना आयोजन केलं. फटका फसला, चेंडू हवेमध्ये.
कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत असताना चेंडूला जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत 2 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धावपलकावरती आहेत 5. 3 गाड्यांच्या मोबदल्यात टीम गावधनी. थँक्यू डिसे. एक चांगला उल्लेख केला तर आयोजक म्हणून रामजी आबा वाळुंजेने जो काही इनिशिएटिव्ह घेतला किंवा यावर्षी जी काही स्पर्धा आयोजित केली ते खरोखरच एक मोठा बेंचमार्क सेट करणारी स्पर्धा आहे. बघा काही मोजक्या स्पर्धा आहेत ज्या स्पर्धा समाजांतर्गत होतात आणि नाव कमवून जातात. त्यामधील RCM ट्रॉफीसुद्धा आहे. हे बोललं तरी सुद्धा वावगं ठरणार नाही. इतकी चांगली स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीला आली आहे. थँक्स टू ऑल वाळुंजकर की तुम्ही इतकं चांगलं आयोजन आम्हाला सगळ्यांसाठी घेऊन आलात. सगळ्या खेळाडूंना समाजातील खेळण्याची संधी दिली. त्याचबरोबरीनं त्याच्या सोबतीनं लागणारी सारी सामग्री. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, पुन्हा एकदा झलचीची संधी. ओ रोहित नाईक एफर्ट बघा, स्वतःला झोकून दिलं, डाईव्ह लगावली. बॉल नाही भेटला ही वेगळी बाब, परंतु सेमी फायनल आहे म्हटल्यानंतर फायनल मध्ये जाण्यासाठी योग्य ती आगेकूच करत असताना बघायला मिळालेत. धावपलकर 6. दुसऱ्या चेंडूसाठी बोलत तयार यश नाईक नॅनो. फटका फसला, चेंडू हवेत, अडवण्याचा प्रयत्न. हो चांगले फिल्डिंग, नशिबाची साथ. चेंडू आतमध्ये थांबला तोपर्यंत 2 धावा सहज धावून कंप्लीट केल्या त्या चिराग नाईकने. भागेश, एक चिंतेची बाब राहिली आहे. तुम्ही सगळेजण मोठे फटके मारण्यासाठी गेलात पण मोठे फटके मारत असताना एकही मोठा फटका आलेला नाही. उलटी विकेट गेल्यात. म्हणजेच काय, तुम्ही थोडे मागे जरूर होतात परंतु आता जास्तच मागे चाललात. 3रं षटक झालं तरी सुद्धा 10 संख्या पार झालेली नाहीये. ही सर्वात मोठी चिंता आहे गावधनीला. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला नाही. चेंडू डिक्लेअर मध्ये गेला. एक धाव आली आहे. सिंगल धावपलक जाऊन पोहोचले 9 वरती. 3 चेंडू आणि 9 धावा. नाही, निश्चितच गावधनी संघासाठी ही चिंतेचीच बाब आहे. कारण की आज सकाळच्या सामन्यापासून त्यांनी जर त्यांची जर फलंदाजीची लाईनअप आणि फलंदाजी त्यांची जी स्ट्रेंथ होती ती फलंदाजी होती आणि कुठेतरी ही या ठिकाणी त्या ठिकाणी ही फलंदाजी कोलमडताना दिसते. आता धावचीतची अपील आणि पंचांनी ती अपील केलं. धावचीतच्या स्वरूपात एक गडी या ठिकाणी बाद होतोय अस्मितच्या रूपात. ओहो क्या बात है. थ्री वॉरियरचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर पराग देशमुख. जर का त्यांनी षटकार लगावला तर SBPL चे आयोजक संतोष बंधू मात्रे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. संतोष बंधू त्यांनी सांगितलं 2 केला होता, काहीतरी मोठं पाहिजे होतं. सर निश्चितच या ठिकाणी सामने घडून येताना आपण बघतोय, दिसत आहेत आपल्याला. परंतु या ठिकाणी सर्वात जास्त कौतुक जर कुठलं केलं ना तर या ग्राउंडचं करणं फार गरजेचं आहे. जरी हे ग्राउंड विकास 11च्या अंडर नावाखाली असलं ना तरी पण आज या वर्षी या सीझन मध्ये सामवेदी ब्राह्मण कम्युनिटीमध्ये सर्वात 6 सामने या ग्राउंडवर झालेत सर. SBPL च्या सामन्यासाठी आपल्याला कोरटी ग्राउंड उपलब्ध होतो आणि 2000 बाल बचे. आनंद कशाचा आहे, वाचल्याचा की विकेट गेल्याचा. पण परागजीने एन्जॉय केलं या फटक्याला. बघा तुषार सुद्धा हसतायत म्हटल्यानंतर. आउट झाल्याचं गम नाही पण फटका इतका दूर मारल्याचा आनंद आहे असं सांगत असताना पराग देशमुख मैदानाच्या बाहेर येतात. चेंडू सीमारेखा पार जाता जाता राहिलाय. चला नवीन फलंदाज
कुणाल देशमुख मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बघा स्थिती तितकीशी चांगली नाही आहे, परंतु आता जे फ्रंटलाईन फलंदाज मैदानाबाहेर गेल्यानंतर जे टॅलेंटर आहेत, म्हणजे जे मिडल ऑर्डरच्या खालचा जो भाग असतो, बॉलर्स किंवा काही अनुभवी खेळाडू जे तुमच्या संघाला तारणार म्हणून काम करू शकतात, त्यांचं आता येणं होतं आहे. असं असताना मैदानात शिल्लक असलेले खेळाडू, म्हणजे शिल्लक असणारे खेळाडू जर कोण असेल तर चिराग नाईक आहे. त्याच्यावरती खूप मोठी मदार आहे, खूप मोठा अपेक्षेचं ओझं म्हणा किंवा जिम्मेदारी जबाबदारी. 10वरती 5, 4थ्या षटकाला सुरुवात होते. मीत स्वतः कर्णधार बॉलिंग मार्कवरती येत आहेत आणि त्यांच्यासमोर चिराग नाईक. 6 चेंडू 6 धावा चिरागने केल्यात. पहिलाच बॉल शॉर्ट बॉल, पंचांनी वाईडचा इशारा दिलाय. अतिरिक्त स्वरूपाची धावपलक्यामध्ये ऍड होईल आणि त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा आहे. मीची हाईट बघतात त्याला बाउन्सर हाताळण्यासाठी जाणं आणि त्यानंतर वाईट न येणं. मोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ हातामध्ये, कोणती चुकी नाही झाली क्षेत्ररक्षकाकडून आणि फलंदाज चिराग नाईक बाद. धाव असेल चेंडू. बॅट्समननी मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटीत काही आलेलं नाही चेंडू. वाघोली संघाची खेळी पाहता कुठेतरी सर असं वाटतं की मागील झालेली जी टुर्नामेंट होती तिकडून ज्यांनी ते जे सोडून गेले होते ना सर, तेच आता परत तिकडे येऊन खेळतायत. त्याच ऊर्जेने आणि त्याच अमय, अतिशय गचा क्षेत्ररक्षण अमय यांच्याकडनं. अमय सारख्या खेळाडूकडून अशा गोष्टीची अपेक्षा नाहीये, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, अशा गोष्टी घडू शकतात. आणि 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 15. फटका बसलाय, मीच चेंडू खाली आलाय आणि मीचच्या उंचीचा फायदा मोठ्या प्रमाणात झालाय. खूप सुंदर झेल मीतने टिपलाय आणि फलंदाज बाद होत असताना अजून एका विकेटचं पतन. धावफलक 15वरती स्थिरावलेला असताना नवीन फलंदाज यश नाईक मैदानाच्या दिशेने येतोय. यश नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्यांना अजून 2 चेंडू खेळण्याची संधी मिळणार आहे. असं नाही की सगळं काही संपलंय. इथे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत म्हटल्यानंतर 2वरती 2 मोठे प्रहार आले तरी सुद्धा मॅच चांगली रंगू शकते, बनवू शकते. गावधनीला सकाळपासून टप्पा पडल्यानंतर खाली जाणारा चेंडू, डॉट बॉल आलाय. ओ ये क्या हुआ है? आप धीरे से गए, वो भी धीरे से आए, पर धीरे से लगा हुआ यह झटका जोर से लगा, धीरे से लगाया हुआ झटका जोर से लगा, तब जाके पता चला कि विकेट गिरा है. फलंदाज बाद. मैदाना बाहेर जावं लागेल कुणाल यांना. आता शेवटच्या चेंडूवरती
मयूर आलेत. यानंतर आपल्याला अंतिम फेरीचा सामना खेळवायचा आहे. सामना लवकरात लवकर संपवा, चालू करावा. मी त्यांचा अखेरचा चेंडू असेल ना, लाट बोला ना, अखेरचा चेंडू मी त्यांचा. चांगला टटवण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हा निर्धाव. गावधनी संघाची धावसंख्या झाली ती 15. वाघोली संघापुढे 16 धावांचं आव्हान असेल. चला लवकरात लवकर चेतक वाघोली बाहेर या. मीत नाईक यांचे आम्ही आभार मानतो. चांगली गोलंदाजी. शार्दूल थोडं लवकर, नाहीतर तू चालेपर्यंत अख्खा दिवस जाईल तिकडे. चला गावधनी मैदानात फिल्डिंग लावून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील चेतक वाघोलीकडून. चला 16 धावांचं लक्ष आणि 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला तुषार, दुसऱ्या बाजूला सचिन. ओ दोन्ही सिनियर प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल. 16 धावांचा पाठलाग करण्यासाठी या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेत असताना स्वतः सचिन
आणि त्यांच्या सोबतीनं तुषार आलेत बॉलिंग मार्क वरती. अस्मित पहिलाच बॉल समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, चेंडू एक टप्पा पडून जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एकच धाव, दुसरीचा प्रयत्न नाही. बघा जसा सामना आहे तसा शांत खेळ करणार असं तुषारने सुद्धा सांगितलंय. एक बॉल मी खेळतो, एक बॉल तू खेळ, असंच काहीसं मन भरून मैदानात आलेले आहेत आणि त्यामुळे पहिल्या चेंडूवरती फक्त एकच धाव येतो. चेतक वाघोली चेसिंग रोल मध्ये आहे. गावधनीला हा सामना जर का जिंकायचा असेल तर चमत्कारिक खेळ करावा लागणार आहे आणि इथं मॅच जर जिंकली तर गावधनी संघाची चर्चा ही सामोदीर ब्राह्मण समाज अंतर्गत स्पर्धांमध्ये हे येणाऱ्या 5-6 वर्षात तरी कायमस्वरूपी होतच राहील. म्हणजे 5-6 वर्षात तरी होतच राहणार, कारण 16 धावांचा बचाव या मैदानावरती होऊ शकतो का की नाही हा जर का प्रश्न कोणी विचारला तर मी तर म्हणेल सर्व काही शक्य आहे. नाही निश्चितच. आणि सर गावधनी संघाचं जर आजची रूपरेषा बघितली गेली ना तर चेसिंग त्यांच्यासाठी अजूनपर्यंत याच्या अगोदर झालेल्या सामन्यापर्यंत देखील चेसिंग करणं हे गावधनी संघाचा प्लस पॉईंट होता. या सामन्यात कुठे त्यांना फर्स्ट टाइम डिफेंड करायचं होतं परंतु थोडेसे कुठेतरी डगमगताना दिसत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. 3 चेंडूखेरीज 1 धाव झालेली आहे. सचिन स्ट्राईक वर खेळतोय आणि हा लेगच्या दिशेने दडवलेला चेंडू निश्चितच पाहूया काय होतंय. वाह क्या बात आहे. आणि हा सचिन यांच्या चौकार. बॅट मधून येतोय दमदार प्रहार, चेंडू सीमारेखा पार, चौकार. हो या वेळेला चेंडूला कव्हर पॉईंटच्या दिशेने वाढण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो अडवण्याचा प्रयत्न होता असताना सिंगल धाव धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळते. 6 वरती धावफलक जाऊन पोहोचले. 20 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा अस्मित तयार. अस्मित समोर तुषार ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला वेगाने टोलावलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट करत असताना 7 वरती धावफलक जाऊन पोहोचले. गावधनीने तितक्या मोठ्या धावा बनवलेल्या नाही आहेत ज्या धावांचा बचाव करण्यासाठी तुमच्या बॉलर्सना बळ यावं, फिल्डर्सना बळ यावं. चला त्यानंतर आता शेवटचे 18 चेंडू बाकी नाही. 18 चेंडूमध्ये हा सामना जिंकण्यासाठी आता 9 धावांची गरज आहे. म्हणजे एका रनासाठी तुमच्याकडे 2 बॉल आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळेला आतमध्ये येत असताना बॅटची कडा घेऊन गेला. यश रक्षकाकडे कोणती चुकी नाही गेली. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद. नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. भागेश, या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी गावधनीने जर का इथे एक मेडनवर हाताळलं तर पुढच्या षटकामध्ये मजा येईल. म्हणजे ट्विस्ट येऊ शकतं. नाही सर तुम्ही सांगता ना जे, परंतु एक ओव्हर जरी मिडन गेली तरी समोर संघ देखील तसा तुल्यबळ आहे. अजून एकच विकेट गेलेली आहे. पहिल्या षटकामध्ये पुरेशी धावसंख्या वाघोली संघाने या ठिकाणी उभारलेली आहे. तुल्यबळ संघाची चर्चा केली आणि नेक्स्ट बॉल वरती त्रिफळाची फलंदाज तन्मय बाद.
आता 16 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. बघा कशा पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता. फुल ऑर लेनसाठी केले होते आणि फुल ऑर लेनसाठी जात असताना चेंडूला लवकर ऑन साईडला दाखवण्याचा प्रयत्न महागात पडला आणि विकेट आली. फलंदाज बाद. रोहित नाईक नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. आता रोहित नाईक मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर बघूयात कशा प्रकारची करामत ते करतात. या अगोदर रोहितला खेळण्याची संधी मिळाली, तितकं प्रभावित करताना दिसले नाहीत. रोहितनं यावेळेला जागा बनवली स्वतःसाठी आणि कव्हर पॉइंटच्या दिशेने ठोलावलाय चेंडूला. चेंडू निघून चाललाय सीमा रेखा पार. चौकार. रोहित म्हणत असतील खूप दिवसानंतर आम्हाला खेळण्याची संधी मिळाली, आता आम्ही त्याचा आनंद घेतो. फक्त आनंद नाही, मन मुराद आनंद घेतो. आणि तो आनंद घेत असताना 11 वरती धावफलक ठेवलंय. हो, यावेळेला सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फेस बिलकुल ऑफ साईडला ओपन केला, पण कडा घेऊन चेंडू मागे गेला. सिंगल. 14 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. गावधनी संघाने पहिली बॅटिंग करत असताना जर 24-25 केले असते तरी सुद्धा वेगळी मजा आली असती, पण या 16 धावा म्हटल्यानंतर थोड्या कुठे ना कुठेतरी बॉलरची ताकद काढताना दिसत आहे. ओह, यावेळेला क्लीन बॉल. बॅकफुटवरती येऊन खेळत असताना नक्की काय घडलं बघूयात पुढच्या चेंडूवरती. सचिन यांना सुद्धा माघारी परतावं लागतंय. ये क्या हो रहा है? कुछ नहीं, ये दोस्ती है, ये यारी है. एकमेकाशी असलेले हे जवळचे संबंध आहेत आणि त्यामुळे एन्जॉय करत असताना एकमेकांच्या सोबतीनं अखेरकार यश नाईक म्हटलं मला यावंच लागतंय. फलंदाजीसाठी यश नाईक आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सचिन यांची जागा घेण्यासाठी 12 वरती 3 आहेत. 13 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला, 4 धावांची गरज आहे. जास्त वेळ घेऊ नका. फायनलचा सामना ठीक 5 वाजता चालू होणार आहे. 5 वाजता फायनलचा सामना चालू होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला, नेक्स्ट बॉल साठी दानू तयार. दानू समोर रोहित देशमुख. गावधनी संघ खऱ्या अर्थाने या मॅचला एन्जॉय करतोय. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडूवरती येतील का विजयी चौकार? विजयी चौकार. सरळ चेंडू आमच्या हातामध्ये, अंपायर्सला द्यायची गरज नाहीये. आणि अशा प्रकारे आज सामना संपत असताना फायनल मध्ये एंटर करणारा दुसरा संघ ठरलाय. नाव आहे चेतक वाघोली. आता फायनल बघायला मजा येणार, परंतु सगळ्यांच्या माहितीसाठी फायनल ठीक 5 वाजता सुरू होणार आहे, त्यामुळे तोपर्यंत ब्रेक असेल. दोन्ही संघांसाठी एक विशेष सूचना. ठीक 5 वाजता फायनलचा सामना चालू होईल. बोळिंज आणि वाघोली, आपण आराम करून घ्या. मॅन ऑफ द मॅच आता झाला मॅचचा. खेळाडूचे नाव मिस्टर मीत नाईक. वेअर इज मीत? हा तूच आहे कॅप्टन. तू 16 धावा थांबवणारा तू, किंवा सगळे निर्णय घेणारा तू म्हटल्यानंतर मॅन ऑफ द मॅच सुद्धा तू. दिलीप नाईक यांना विनंती करेल आपण हा, दिलीप नाईक बोळिंज साहेबांना विनंती, आपण हा सामनाऱ्याचा किताब देण्यासाठी यायचा आहे. खूप चांगला खेळ केला.